रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण कांदावणी करतो, म्हणजे कोळंबीचं कांदावणी. कांद्यावरती कोळंबी कांदा परतून बघून घेणार तुम्हाला आहोत. समजलंच असेल, भरपूर कांद्यावरती आपण ती बनवणार आहे. एक तोंडी लावण्यासाठी बनवतो ना, रस्सा वगैरे बाजूला बनवणार नाही, सुकंच करणार. सुकवाल. आता परतू. आपण ना एका टोपामध्ये तेल घेतलंय, जरा जास्तच घेणार आहे तेल. आपण 2 चमच्यांच्या वर घेतले मी तेल. तेल चांगलं गरम झालं की आपण पहिला काय टाकणार, कांदा कांदा घालून घेऊया. पहिला आपण कांदा घालून मिरची घेऊया. टाकायची असेल तुम्ही मिरची टाकू शकता, माझ्याकडे नव्हती तर मी नाही टाकली. मिरची लसूणाचं घालू शकता, पण अशी पण छान होते. भरपूर कांदा घालायचा असतो यामध्ये. मला वाटतं डाळ्या लसणाची पेस्ट पण टाकू शकता. माझं सगळं आता खराब झालंय. हे बघ, कांदा आता शिजायला आलेला आहे. असं ट्रान्सफर झाला पाहिजे. अजून पाहिजे तर तुम्ही गोल्डन करू शकता. हे बघ, कांदा आता शिजायला आलेला आहे. असं ट्रान्सफर झाला पाहिजे. अजून पाहिजे तर तुम्ही गोल्डन करू शकता. आपण बघा 1 चमचा हळद घालतोय, लाल मिरची पावडर 1 सव्वा चमचा, तुम्हाला जसं कलर पाहिजे. आणि घरगुती तिखट 1 टीस्पून आपण इथे घरगुती तिखट मसाला घातलाय. 1 टीस्पून आपण मीठ वापरलं. 1/2 चमचा आपण गरम मसाला घेतला. चांगलं मिश्रण मिक्स करूया पहिला. तुम्ही तव्यामध्ये पण बनवू शकता. तव्यात लवकर कांदा म्हणजे तो शिजतो, पाणी सुटतं त्याचं. तुपात पाणी सुटतच राहील. आता बघा, कांदा आपला मस्त पाणी सुकवलंय. त्यामध्ये आपण आता कोळंबी टाकूया. तुला लागलं का टाकायचं. आता आपण एकदम मस्त परतून घ्यायचं, खालीवर करून घ्यायचं. कोळंबी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. तसं तुम्ही सुकी मच्छी पण करू शकता. सुकी मच्छीची पण सेम होते. बोंबील, सुकी, वाटकी, त्याचं पण असं बनवू शकतो आपण. जवळा, हे सगळं करू शकतो आपण. छान लागतं. सुक्या मच्छीचं तर काय विचारायलाच नको. दुसरं ओलं पण आपण सुकं करू शकतो, म्हणजे पाणी न टाकता. थोडंसं शिजायला लागतं ना, म्हणून थोडंसं टाकायचं एका पाठून तेल सुटेपर्यंत टाकायचं. तुमच्याकडे चिंच नसेल ना, तर तुम्ही लिंबू पण वापरू शकता. ऑप्शन चांगला होतो. कोकम, लिंबू, आगळ असेल तर आगळ, अजून एक आंब्याचं विनेगर पण एक वापरू शकता तुम्ही. मच्छीच्या तुकड्यांना विनेगर लावून करू शकता. आणि आमसूल आहे. आम्ही अजून करतो चिंच कोणात तसंच आहे.
तर आपण चिंच पोळून घेतले यासाठी. तीन टेबलस्पून आपण चिंचेचा कोळ वापरलाय. आता एकदा वरखाली करून घेऊया आणि जरा शिजून देऊ. या पाण्यावर आपण शिजवायची. असं पाणी आणि जरा मसाला कमी घातलाय. तर आपण थोडं 5 मिनिटं भाजलं. त्याच्यात आपण शेवटी जेवणाची जरा मी आता फक्त झाकण ठेवणार आहे.